हाय एव्हरीवन. तर आज आपण बनवणार आहोत वाटाणे भात. तर वाटाणे भात कसा बनवायचा चला मी सांगते तुम्हाला. तर इकडे मी 2 कांदे चिरून घेतले होते, 2 बटाटा, थोडीशी मिरची, 2 टोमॅटो, कोथिंबीर आणि आलं लसूण ठेचून घेतलं होतं. इकडे थोडे खडे मसाले आणि कढीपत्ता घेतला होता. इकडं धनिया पावडर, लाल तिखट आणि हळद घेतली होती. इकडं वाटाणे, शेंगदाणे आणि थोडेसे चणे घेतले होते. तर चला आपण बनवूया. तर इकडं मी कुकर गरम व्हायला ठेवला होता. तर त्यामध्ये आपण 1-2 चमचे तेल टाकून घेतलं. 2 चमचे तेल टाकून घेतल्यानंतर मोहरी टाकून घेतली. मोहरी टाकून घेतल्यानंतर खडे मसाले टाकून घ्यायचे. खडे मसाल्यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा, तमालपत्र, कढीपत्ता आणि 4-5 लवंगा, 4-5 मिरी आणि 1 वेलची टाकली होती. तर ते टाकून घेतल्यानंतर नंतर मी ते कांदा आणि मिरची टाकून घेतली. कांदा चांगला भाजल्यानंतर चव छान लागते ना, त्यासाठी मी कांदा चांगला भाजून घेतला. भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तूप पण टाकून घेतलं. तुम्हाला तूप पाहिजे असेल तर टाकू शकता, नसेल तर स्किप करू शकता. त्यानंतर मी इकडं बटाटा, कोथिंबीर, टोमॅटो आणि आलं लसूण ठेचलेलं टाकून घेतलं. ते टाकून 1-2 मिनिटं चांगलं मिक्स करून 2 मिनिटं वाफवून घेतलं ते टाकून घेतल्यानंतर हे लाल तिखट, धनिया पावडर पण टाकून घेतलं, नमक ते. आणि नंतर हे वाटाणे, शेंगदाणे आणि चणे टाकून घेतले. तर हे पण मी चांगलं मिक्स करून घेतलं. याची पण एक 5 मिनिटं वाफ येऊ दिली. 5 मिनिटं वाफ आल्यानंतर मी इकडं जिरा राईस धुवून घेतला होता. तर ते पण मी मिक्स करून घेतलं आणि हे बघू शकताय तुम्ही. तर हे मिक्स केल्यानंतर मी चांगलं व्यवस्थित त्यामध्ये पाहिजे तेवढं पाणी घालून घेतलं. कारण जे तांदूळ जेवढा असेल त्याच्या ह्यानं पाणी घालून घ्यायचं. तर पाणी घालून घेतल्यानंतर मी बघू शकताय तुम्ही. तर पाणी घालून घेतल्यानंतर सगळे एकदा व्यवस्थित मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर कुकरचे झाकण लावून 3 शिट्ट्या केल्या. तर तोपर्यंत माझं इकडं मेशोवरून पार्सल आलतं. तर मला व्हिडिओ बनवताना थोडा प्रॉब्लेम होत होता. कारण एका हाताने व्हिडिओ बनवायचा आणि एका हाताने रेसिपी बनवायला थोडा प्रॉब्लेम होत होता. त्यामुळे मी इकडं मोबाईलचं स्टँड मागवलं होतं. तर इकडे बघा माझी मुलगी ओपन करते ते स्टँडचं बॉक्स. तर बघू शकताय. बघूया आपण ते स्टँड कसं आलंय ते. मी पहिला मागवलं. मी मेशोवरनं बऱ्याच वस्तू मागवते आणि चांगल्या पण येतात बरं का. चांगले असतात मेशोचे प्रोडक्ट. तर बघू शकताय तुम्ही आणि पॅकिंग पण त्याची खूप चांगली आहे बरं का. तर हे बघा माझं मोबाईलचं स्टँड आलेलं आहे. त्याच्याबरोबर काय काय दिलंय आपण बघूया. त्यामध्ये चार्जर दिलाय. तर हे बुक पण दिले एक माहितीसाठी. आणि हे स्टँड 3 in 1 आहे. आणि परत इकडे माझा कुकर पण सुटला होता. तर बघू शकताय तुम्ही आपला वाटाणे भात कसा झालाय. तर माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की सांगा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.